शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अहिल्यानगरच्या राहता येथे महिला काँग्रेस आणि विविध संघटनांच्या वतीने या संदर्भात तीव्र निदर्शने करण्यात आली। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांवर आधारित या पुस्तकाचे प्रकाशक कॉम्रेड प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे। प्रशांत आंबी यांना धमकी देताना गोविंद पानसरे यांना जसे मारले तसे तुला मारू असे विधान करण्यात आल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा काही संबंध आहे का याची सखोल चौकशी करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली आहे। यावेळी शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधी असणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच LM डांगे यांनी आपल्या भाषणात आमदार गायकवाड यांना तात्काळ अटक न झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला। या आंदोलनात श्रीधर आदिक, कानिफ तांबे, महामानव फाउंडेशनचे सिमोन जगताप, कॉम्रेड रघुनाथ तांबे, कॉम्रेड बाबा शेख, कॉम्रेड लक्ष्मण पानसरे आदी उपस्थित होते। शेवटी तहसीलदार अमोल मोरे यांनी निवेदन स्वीकारून भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले। कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्य भाषेत जी शिवीगाळ केली, प्रथमतः त्यांनी पुस्तक स्वतः वाचले होते का? पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारचे भंपक विधाने करायची व काही अभ्यास न करता लोकांना अशा पद्धतीने शिवीगाळ करायची, या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करते व त्यांना अद्दल घडली पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कशा प्रकारे राज्यकर्त्यांची वागणूक आहे ही सामान्य जनतेला कळली पाहिजे, तेव्हा त्यांना शिक्षा झाली पाहिजे व त्यांचा मी जाहीर निषेध करतो। मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे या पण हजर झालेल्या आहेत। खरं म्हणजे ह्या अशा कार्यक्रमाला अनेक लोकांनी गर्दी करायला पाहिजे, प्रचंड गर्दी व्हायला पाहिजे, पण तेवढी मनोवाची गर्दी इथं होत नाही। आता ह्या संजय गायकवाड बाबतीत जर बोलायचं झालंच तर हे सदर जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता त्या शीर्षकावरून रात्री 2 वाजता त्यांनी कोल्हापूरचे जे प्रकाशक आहे प्रशांत आंबी म्हणून त्यांना रात्री 2 वाजता फोन केला। प्रशांत आंबी हे दलित समाजाचे आहे आणि एकुलता एक आहे। तो घाबरला नाही, कारण तो AISF अशा कम्युनिस्ट विचारसरणीतून मोठा झालेला आहे, गोविंद पानसरेंच्या तालमीत तयार झालेला आहे। तो घाबरलेला नाही, त्यांनी त्याचा संयम सोडलेला नाही। हा संजय गायकवाड इतक्या अश्लील भाषेत त्याच्या आईवरून त्याच्या पत्नीवरून त्याला शिव्या देत होता, तरी पण त्यांनी त्यांचा संयम सोडलेला नाही आणि त्यांनी सांगितलं की फक्त प्रशांत आंबी फक्त एवढंच विचारत होते की तुम्ही पुस्तक वाचलं का? मला वाचायची गरज नाही म्हटली। ही जी मनुवादी संस्कृती आहे, ही जे RSS वादी लोक आहे, हे यांना फक्त काहीतरी इश्यू पाहिजे असतो। एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा पुतळा या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते ज्याचं लोकार्पण झालं, तो पुतळा 3 महिन्यात पडतो, त्यावेळेस यांच्या भावना दुखत नाही। तो प्रशांत आबिटकर हा जो RSSचा एजंट आहे, तो आपल्या देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला कळवतो, त्यावेळेस यांच्या भावना दुखत नाही। भगतसिंग कोश्यारी जो महात्मा फुलेंबाबतीत, छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत, आता शरद पंक्षी असेल, राहुल सोलापूरकर असेल, या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी गरळ ओकलेली आहे, त्यावेळेस हे लोक कुणीही काही बोलत नाही। आणि आता संजय गायकवाडला काय साक्षात्कार झाला, 38 वर्षानंतर त्याचं पुस्तक हातात आलं, म्हणजे याची बुद्धिमत्ता काय असेल आणि याचं वाचन काय असेल हे यावरून लक्षात येतं। या प्रशांत कोरटकरनी त्या स्वतःचा मुलगा शोभेल अशा एका प्रकाश केला, प्रशांत आंबी म्हणून, ज्याचं वय 32 वर्ष आहे, त्याला सांगितलं का गोविंद पानसरेंची काय हाल केली तुला माहीत नाही का? त्याला हलाल करून मारलं। गोविंद पानसरे बाबतीत त्यांनी अशा शब्दांनी केली,
गोविंद पानसरे बाबतीत जो माणूस असा बोलतो, एक लोकप्रतिनिधी असा बोलतो, याचा अर्थ आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोक आणि सर्व डाव्या विचारसरणीचे लोक आमचा पूर्ण संशयाने आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे की गोविंद पानसरेंच्या हत्येमध्ये या माणसाचा हात असला पाहिजे आणि याला सह आरोपी केलं पाहिजे. याच्यावर तातडीने कार्यवाही करून याला अटक करून याला ताबडतोब याच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे एवढंच बोलतो. आणि आम्ही हे निवेदन आता तहसीलदार साहेबांना देतो. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.